परळी तालुक्यातील मोहा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मोहा येथील एका युवकाने आपला जीवन संपविलेला आहे। काय आहे 13 तारखेला काहीतरी भांडण झाले होते, त्यानंतर त्याने 14 तारखेला गळफास घेऊन आपली जीवन संपवलेलं आहे। त्याने शेवटचा वडिलाला फोन केला होता की पप्पा यानंतर माझा तुम्हाला फोन येणार नाही, आणि त्यानंतर त्याचा फोन बंद ठेवण्यात आलेला होता। त्याचेच वडील आता आपल्यासोबत आहेत। काय सांगा दादा, कशा प्रकारे त्यानं फोन केला आणि फोनवर तुमचं काय बोलणं झालं? फोनवर असं बोलणं झालं की पप्पा मी तुम्हाला लास्ट फोन आहे माझा, ह्याच्या पुढं तुम्हाला भाऊचा फोन येणार नाही, म्हणून मला फोन त्यानं केला। लगेच त्यानं फोन कट करून स्विच ऑफ केला। काय नेमकं काय या अगोदर तुमचे काय दुश्मनी होते त्यांच्यासोबत, त्याला मारण्यात आलं म्हणा, कसं नेमकं मारण्यात आलं आणि तुम्हाला नंतर काय कळालं? मला असं कळालं की अमोल घागमळ्याने येऊन सांगितलं की आपल्या बबलला तोंडावर रुमाल टाकून मारलंय। मग मारल्यानंतर म्हणलं कोण होते, ते म्हणले इथलीच बाई होती दीपाली बबन पोटभरे ही बाई होती। दुसरे दोन आरोपी आहेत, ते अमोल गेल्यानंतर ते फरार झाले, ते थांबले नाहीत। मग तिथून पुढं आम्ही चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण इथं लग्न असल्यामुळे पाहुणे रवळे असल्यामुळे आम्ही काहीच चौकशी केली नाही। त्याला म्हणून शुक्रवारी आपण बघू, काय जे भांडण तंडण झालं शुक्रवारी बघू म्हणलं। त्यानंतर त्यानं हो म्हणला आणि त्यानं गुरुवारी आत्महत्या केली। आता काय मागणी असणार आहे तुमच्याकडे? पोलिसांकडे असेल, प्रशासनाकडे असेल? प्रशासन आमची एवढीच मागणी आहे की आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होऊन त्याला अटक करून कठोरात करून त्याला शिक्षा व्हावी, ही आमची मागणी आहे। आतापर्यंत कोणी आरोपी अटक केलेले आहे असं काय समजते का तुम्हाला? अजून कुणीच अटक केली नाही। आरोपी आमच्या समोर हिंडतात, विचाराय पण आले नाहीत आरोपीकडे। प्रशासन कुणी विचाराय देखील आले नाही, आमच्याकडे 2-3 वेळेस आले। आता वडिलांची मागणी आहे की तात्काळ आरोपींना अटक करण्यात आली पाहिजे। त्यांची आई आपल्यासोबत आहे। काय सांगा, तुमचं काय बोलणं झालं होतं या अगोदर त्याच्यासोबत? शेवटचं काय बोलणं झालं? शेवटचं माझ्या बाळासोबत माझं काहीच बोलणं झालेलं नाही। मला तर बोललेलंच नाही, वडिलाला, भावाला, आत्याला, ह्यांना सगळ्याला बोलला, मला तर काहीच बोललं नाही। फोन आलता ते माझा लागला नाही। बरोबर, त्याने तुम्हाला पण फोन केला होता का? हा केला होता, पर माझ्यापासून आलाच नाही। बरोबर, आला असन मी हे काय कामात हे असन, पुन्हा काय दिसलं तर कॉल आलेला दिसला। कसा स्वभाव होता त्याचा? सर्वांसोबत मनमिळाव राहत होता, असं भांडण तंडण कधी केलं नाही त्यानं? मग अचानकच असं काय झालं आणि त्यानं सांगितलं? कधीच कोणासोबत भांडण करीत नव्हता, काय नव्हतं, लय भारी होतं। पण नाही भांडण करता हे करता माझ्या बाळाला त्याने तसं हे केलं, ते सजा व्हायच पाहिजे बघा। ज्याचं मेलं त्याच्या इथं पोलिस येतात, विचारपूस करते, त्यांच्या घरी का जात नाहीत, विचारित नाहीत, काय नाहीत। साधं त्यांच्याकडे जाऊन सध्या हे आलेली नाहीत पोलिस, मग कशासाठी येतात आमच्या इथं येतात? तिथं जाऊन विचारायचं ना, त्यांना घेऊन जायचं ना, का ज्याचं दुःख आहे त्याच्याच इथं यायचं आणि त्यांना चौकशा करायच्या। पुढची मागणी काय असणार आहे आता तुमची? काय पुढची मागणी? माझ्या बाळाला न्यायच पाहिजे, न्याय भेटलाच पाहिजे। आईचं म्हणणं आहे की माझ्या बाळाला न्याय मिळाला पाहिजे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड। युवकांना आत्महत्या केली, काय सत्य आहे? सर, मी त्याला झापड मारलेली नाही, त्यांनी विनाकारण माझ्यावर चुकीचा आरोप केलाय। मी त्याला झापड मारलेलीच नाही, आणि त्याचा माझं असं वैयक्तिक कुठलंच भांडण नाही किंवा मी त्याला झापड मारणार, त्याने असं काय करावं असं मी कधीच कुठलंच राग नाही आमचं, त्याचा राग नाही। एकदम चांगले संबंध होते आमचे। काय झालं नेमकं बरं? मी बाथरूमला गेलेली होती, माझा मुलगा ते आधी गेलेला होता का काय मला नाही तेवढं, ते बाथरूमला होता। मी बाथरूमला गेले, माझा मुलगा माझ्या पाठीशी आला। मी त्याला म्हणलं, ते रडत होता, मी म्हणलं बाळा तू घरी जा। त्याच्यानंतर मग चुलती आली, मी त्याला म्हणलं बाळा तू घरी जा। मग ते घरी जाईना रडायला, म्हणून मी त्याला एक दगड मारला। तितक्यात ती आला, मग त्याने असा आरोप केला की त्यांनी मला दगड मारलाय। आधी म्हणला दगड मारलाय, नंतर म्हणला मला पोरं लावून मारलंय, असं त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले। तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? माझ्यावर गुन्हा दाखल केला, कारण त्यांना माझ्यावर संशय आहे ना, पण मी त्याच्यात काहीच माझा दोष नाही। माझं एवढंच सांगणं आहे की मला कुठल्याच पद्धतीचा हे होऊ नये, मला खरंच जे सत्य आहे ते न्याय भेटावा। मला 3 मुलं आहेत, नवरा आहे, मला माझी पुरी फॅमिली आहे। मी ह्या फॅमिलीत हे केलं नाही, माझा त्याच्यात काहीच दोष नाही। जे आहे ते मी सत्य सांगते, माझा ह्याच्यात काहीच दोष नाही। काय मागणी आहे तुमच्याकडे? मला फक्त न्याय पाहिजे की माझ्यावर ह्यांना विनाकारण जे आरोप केलेत ते त्यानं चुकीचे आहेत, ते त्यानं माघारी घ्यावं, माझ्यावर आरोप करू नये त्यांनी असे। माझा एवढाच आहे मागणं।